आपण पाहू आजच्या दिवसातील दुसरा सामना. पहिला सामना जिंकला आहे तो म्हणजे संघ साईशा 11ने आणि पॉईंटच्या दिशेने जेवढे खेळाडू आहेत त्यांना बाहेर जायचं आहे प्लीज. चला बॅट्समॅन सनी 11 बॅट्समॅन लवकरात लवकर मैदानाच्या आत पाठवा. फिल्डिंग सज्ज झालेली आहे. अंपायर्सने आपली पोझिशन घेतलेली आहे. तरी तुम्हाला तुमचे 2 आघाडीचे फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. आपण शेड्यूल्ड टाईमपासून बरेच लांब आहोत. एक्स्ट्रा प्लेयरसाठी ही वारंवार तुम्हाला रिक्वेस्ट होते. मदनजी देशमुख सुद्धा आम्हाला कळवत आहेत की अतिरिक्त खेळाडू आल्याशिवाय मॅच सुरू होणार नाही. याची देखील तुम्हाला दक्षता घ्यायची आहे. माऊली 11 आणि त्याचसोबत टीम साईशा 11 जे पॉइंटला आणि कव्हर्सला बसलेले खेळाडू आहेत. साईशा 11चे खेळाडू प्लीज मागे जायचं आहे. तुम्हाला विनंती असेल तिकडून उठून मागच्या बाजूला जायचं आहे. येस थँक्यू. अजूनही 2 प्लेयर्स मला दिसत आहेत तिकडे बसलेले. येस धन्यवाद. येस थँक्स. तुम्ही कॉर्पोरेट केलात आणि मागे जाऊन तुम्ही बसताय. सनी 11 अजूनही एखादा एक्स्ट्रा खेळाडू आलेला नाही आहे. पंच मॅच आपण सुरू नको करूया जोपर्यंत एक अतिरिक्त खेळाडू येत नाही. कारण रॉकर्स टीमचा एक अतिरिक्त खेळाडू येऊन बसलेला आहे. चला मला वाटतंय आलेला एक अतिरिक्त खेळाडू. वेट फॉर द अंपायर्स डिसिजन. अंपायर तुमच्या ऑफिशियल कॉल नंतर आपण स्टार्ट करू. येस अंपायर्सचा ऑफिशियल कॉल आलेला आहे. लेट्स प्ले. अमर आपण पाहतोय बॅटिंग एंडला. सोहम राणे असेल तो म्हणजे नॉन स्ट्रायकिंग एंडला. अमर आणि सोहम ही जोडी आपण पाहतोय. पहिला चेंडू कट करायचा होता. पहिला चेंडू अतिरिक्त येताना आपण पाहतोय. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि आम्हाला दर्शवत आहेत. येस इट इज व्हाईट बॉल. लेग कटर नक्कीच हाताळला होता अनुज याने. अमरला देखील तो कट करायचा होता पण काहीसा हुकला त्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक अगदी खेटून उभा आहे स्टम्प्सना. पुन्हा एकदा तोच प्रयत्न पण यावेळेला ऑफ स्टम्पच्या आत होता हा बॉल आणि हा येतोय एक निर्धाव चेंडू. धाव संख्या अजूनही 1 वर थांबत असताना 5-5 षटकांचे हे सामने. कंपल्सरी चेज. ड्रेसिंग इज कंपल्सरी. झाडाला लागून बॉल आत आला किंवा कुठल्याही पाटला लागून आत आला तर धावूनच तुम्हाला धावा घ्यायच्या आहेत. यावर सर्व प्लेयर्सनी लक्ष द्यावं. अमरला आतापर्यंत तरी शांत ठेवण्यात यश आले ते म्हणजे अनुज याला. ओहो यावेळेला पुन्हा एकदा लाईन भरकटला होता आणि विकेट किपरने नक्कीच एक चान्स घेतला होता रनआउट साठीचा पण बॅकअप चांगला असल्यामुळे त्या ठिकाणी चान्स हुकलेला आहे आणि हा येतोय नो बॉल म्हणजे हा असेल आता फ्री हिट. पाहूया कशा प्रकारे फ्री हिट. अमरला यावेळेला नक्कीच संधी असेल मुक्त फटका खेळण्याची. पाहूया कशा प्रकारे हल्ला करेल. ओहो आणि केलाय. फ्री हिटचा पूर्ण फायदा उचलत असताना चेंडूला भिरकावलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय एक बिग हिट षटकार अमर याच्या बॅट मधून. येस डीजे. अमर याला आपण पाहिलं पुन्हा एकदा लीव केलाय आणि पुन्हा एकदा तेच आपण पाहतोय. बॉल यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टम्पच्या बऱ्याच आत अमरने शफल करत असताना बॉलला सोडून दिलेलं. पुन्हा एकदा अमरसाठी ओहो व्हॉट अ बॉल. यॉर्कर चेंडू रनआउटची संधी आणि पाहूया काय घडतंय. स्क्वेअर लेग अंपायर आपल्याला कळवतायत इट्स नॉट आउट. अमर पुन्हा एकदा मैदानाच्या आत आपल्याला दिसतील.
धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 4 चेंडूंमध्ये 8 धावा. सोहम नक्कीच काय या ठिकाणी अमर याच्या सोबत 8 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पाहूया काय घडतंय या शेवटच्या 2 चेंडूंमध्ये. अनुज एखादी विकेट घेऊन कमबॅक करेल की अमर अजून एक षटकार लगावत असताना टीमची संख्या वर नाही. पाहूया काय घडतंय. हो यावेळेला कॉमेंट्री यांच्या दिशेने मारलेला फटका आणि लागलाय तो म्हणजे आपल्या लाईव्ह कॅमेरा पर्सनला. धावा तुम्हाला पळून घ्यायचे आहेत. झाडाला लागलाय, मला वाटतं झाडाला लागलाय या ठिकाणी बॉल. आणि जे आपले नियम आहेत की झाडाला जर लागून बॉल जर अडलाय तर तुम्हाला तो धाव पूर्ण घ्यायची आहे. मला वाटतं अजूनही एक चेंडू राहिला या षटकातील. एक चेंडू बाकी आहे. कारण नक्कीच जर आपण विश्लेषण पाहिलं तर पहिला चेंडू वाईड, मग डॉट, मग नो बॉल, मग षटकार, मग एक षटकार, मग 2 डॉट आणि हा एक चेंडू, म्हणजे 5 चेंडू आतापर्यंत झालेत. येस, अंपायर देखील आपल्याला कळत आहेत. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 9 धावा. आता बऱ्याच वेळानंतर सोहम आलाय स्ट्रायकिंग एंडला. पाहूया डबल डिजिट मध्ये जाईल का पहिल्या ओव्हरचा हा स्कोर. सोहम राणे याच्याकडून पुन्हा एकदा सोडलाय वाईड आणि या ठिकाणी 10 धावा. 10 धावा पूर्ण होत असताना 10 धावा आपण पाहतोय पूर्ण. 10 धावा पूर्ण या ठिकाणी. सोहम राणे बऱ्याच वेळानंतर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे. पाहूया काय घडतंय या शेवटच्या एका चेंडूवर. ओहो, पुन्हा एकदा गतीमध्ये. हॅलो 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 काय झालं. हॅलो हॅलो. येस डॉट. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 10 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय रवी याला. नक्कीच रवी वर्सेस अमर हे बॅटल बघण्यासारखं असेल. अजूनही धाव संख्या थांबलेली आहे ती म्हणजे 10 धावांवर. पाहूया काय घडतंय या पुढील चेंडूवर. हो हो, यावेळेला पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने खेळत असताना ही एक धाव आपण पाहतोय. धाव संख्या पुढे जाते ती म्हणजे 11 धावांवर. रवी याचा हा पहिला चेंडू रक्षात्मक पद्धतीने खेळत असताना अमर. पुन्हा एकदा सोहम राणे येईल स्ट्रायकिंग एंडला. पाहूया काय घडतं या पुढील चेंडूवर. रक्षात्मक पद्धतीने खेळलेला हा फटका पुन्हा एकदा सोहम याचा. फक्त ग्लाइड केलाय एका चेंडूसाठी. एक धाव या ठिकाणी होते पूर्ण. पुन्हा एकदा येतोय अमर स्ट्रायकिंग एंडला. मला लक्षात नव्हतं. हो, यावेळेला बैठक खेळायचा प्रयत्न होता. नक्कीच घुटनात एक तमाशा देख या पद्धतीचा चेंडू काहीचा खेळायचा होता पण काहीचा प्रयत्न हुकलेला आहे. आणि रवी याची आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 3 चेंडू हाताळत असताना फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत रवी याने. पुन्हा एकदा आपण पाहतोय रवी याला आतापर्यंत चांगली गोलंदाजी. ओहो, पुन्हा एकदा बैठक खेळायचा प्रयत्न. एलबीची अपील नक्की होती पण काहीच स्टंप्सना मिस करत असताना चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने आणि या ठिकाणी एक धाव होईल पूर्ण. चला, सोहम राणे आता येतोय स्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला गेलेला आहे सोहम याला. त्याचप्रमाणे रवीने आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे. पाहूया काय घडतं या शेवटच्या 2 चेंडूंवर.
ओ यावेळेला मिड विकेटच्या दिशेने खेळलेला हा फटका होता. पाहूया काय घडतंय आणि कॅच सुटलेली आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. चान्स तर नक्कीच बनवला होता या ठिकाणी रवी, पण चान्सला कॅपिटलाइज करू शकलेले नाही आहेत. आणि अशा प्रकारे स्कोर संख्या होते जी म्हणजे 15 धावा. पुन्हा एकदा वेल लेफ्ट केलाय, पण नक्कीच सोहमला अंपायर सांगतायत की तुम्ही जर सफल होताय तर जी वाईडची लाईन आहे ती अजून 1 सेंटीमीटर लांब जाते तुमच्यापासून. नक्कीच गुड अंपायरिंग अँड गुड डिसिजन्स बाय दी अंपायर्स. येस, माऊली क्रिकेट संघ, माऊली 11 क्रिकेट संघ तुम्हाला ऑर्गनायझर्स तर्फे मंचाकडे बोलवलं जात आहे. माऊली 11 जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला ऑर्गनायझर्स तर्फे मंचाकडे बोलवलं जात आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर अजूनही थांबलेला आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त 15 धावा. मला प्लीज मंचावर येण्याची कृपा करायची आहे. यावेळेला बॉलर मला वाटतं काहीसा बदल आहे बॉलिंग एंडमध्ये. बॉलर नेम निमेशला आपण पाहू बॉलिंग एंडला. अमर आणि सोहम अजूनही मैदानाच्या आत उपस्थित आहेत. पाहूया कशा प्रकारचं खेळी यांच्याकडून होते. आणि धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 15 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. काहीच मी म्हणेन ॲव्हरेज स्कोर आत्तापर्यंत. पुन्हा एकदा काहीशी लाईन मिस केलेली आहे आणि नो बॉल. अंपायरचा निर्णय नो बॉल. पुन्हा एकदा फ्री हिट. मैदानाच्या आत आपण पाहू फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि संधी देखील असेल अमरकडे. मैदानाच्या आत आपण पाहतोय रविवारचा दिवस असल्याने सुपर संडे चांगल्या प्रमाणात प्रेक्षक सुद्धा. या वेळेला जोरकस फटका खेळायचा प्रयत्न होता, पण या ठिकाणी 1 धाव, फक्त आणि फक्त 1 धाव या ठिकाणी पूर्ण होईल. मी म्हणेन आत्ता जगात चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे संघ भिवा रॉकर्स. येस, आता परत सोहम येईल स्ट्रायकिंग एंडला. 17 धावा धाव संख्या. सोहम याला आपण पाहतोय बॅटिंग एंडला. ओहो, बैठक जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर? तर नाही, बराचसा आत आहे आणि या ठिकाणी सोहम होतोय बाद. पहिला गटकार. येस डीजे. माऊली 11 तुम्हाला मंचाकडे यायचं आहे. ऑर्गनायझर्स तुम्हाला वारंवार बोलायचं आहेत कारण तुम्हाला सन्मान चिन्ह या ठिकाणी देण्यात येणार आहे. या प्रतियोगितामध्ये तुम्ही भाग घेतलात त्यासाठीचं तुम्हाला सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. तरी माऊली 11चा कुठलाही एक प्रतिनिधी जरी असला तरी त्यांनी मंचावर यायचं आहे. महेश नवीन फलंदाज आपण पाहतोय, जास्त काही करू शकला नाहीये. सोहम आपल्या संघाला नक्कीच त्यांनी निराश केलंय कारण एकही मोठा फटका न खेळत सोहम बाद झालाय. या वेळेला पुन्हा एकदा अंडर कट लागून बॉल यष्टीरक्षकाच्या हातात आणि आपण पाहतोय अजूनही स्कोर थांबलेला आहे स्थिर गंभीर 17 धावांवर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय निमेश कारण एक नो बॉल सुद्धा त्यांनी हाताळला होता, पण फ्री हिटचा चेंडू त्यांनी अगदी प्रॉपर हाताळत असताना जास्त काही मोठा नुकसान स्वतःच्या संघासाठी करून नाही घेतलंय. आणि अजूनही 3 चेंडू या षटकातील शिल्लक.
हे नक्कीच लगावे लागतील, कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं फर्स्ट इनिंग बॅटिंग करत असताना 92 धावा उभा केल्या होत्या. शॉर्ट पद्धतीचा चेंडू फुल केलाय, पुन्हा एकदा संधी होईल, तोच खेळाडू बॉलच्या खाली आणि महेश याला पुन्हा एकदा जावं लागतंय पॅव्हिलियनच्या दिशेने. थोडं स्पीडअप करायचंय प्लीज. क्षेत्ररक्षण करणारा संघ स्वराज पाटील आपण पाहतोय, नवीन फलंदाज स्वराज पाटील. थँक्यू डीजे. गोराई प्रीमियर लीग या टुर्नामेंट मध्ये पण त्यांचं विशेष सहकार्य आहे, ते सुद्धा एक आयोजक आहेत. गोराई प्रीमियर लीग त्याचं कालच या ठिकाणी ऑक्शन आपण पाहिलं, आम्ही ऑक्शन मध्ये उपस्थित होतो. कालच या ठिकाणी त्याचं ऑक्शन पार पडलं आणि 8 आणि 9 मार्च 2025 या दिवशी 8 संघ इंटर गोराई आपण पाहू, एकमेकांशी भिडताना महासंग्राम आपण पाहू. 8 आणि 9 मार्च या दिनांक गोराई प्रीमियर लीग. आता आपण पाहतोय स्वराज पाटील पुन्हा एकदा बॅटिंग साठी सज्ज. ओहो, पुन्हा एकदा व्हेरिएशन करत असताना व्हेरिएशन, सुंदर व्हेरिएशन आपण पाहिलंय. मला वाटतं यष्टीरक्षकांनी पुन्हा एकदा रनआउटची संधी, त्याला वाटलं होतं की रनआउट होऊ शकतो, त्याचप्रमाणे त्यांनी थ्रो देखील केला, पण बॅकअप मागे होतं. काहीच अमर आणि अंपायर यामध्ये आपण चर्चा बघतोय. चला येस, पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या आत. अजूनही स्कोर थांबलाय 17 धावांवर. निमेषाची चांगली गोलंदाजी, समोरच्या दिशेने खेळलेला फटका, पाहूया काय घडतंय. आणि मला वाटतं चेंडू आतापर्यंत निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी बऱ्याच वेळानंतर हा येतो एक मोठा फटका. येस सर, धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 21. 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात, 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या नंतर 21 धावा आपण पाहतोय. 3 गडी गारद. चला लवकर स्पीडअप करायचंय प्लीज. अंपायर्स प्लीज टेक द चार्ज आणि स्पीडअप करून घेऊया आपण. याच्या पुढची मॅच मला वाटतं 4 षटकांची असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. पहिला संघ साईशा 11 आणि या नंतरचा जो सामना असेल तो या मॅच मधला विनर वर्सेस साईशा 11 असा असेल. आणि साईशा 11 पुन्हा एकदा तुमच्या खेळाडूंना विनंती असेल, मागे बसायचं आहे आपल्याला. 1 मिनिटं पॉईंटच्या दिशेने जेवढे आपले प्लेयर्स बसलेत त्यांना प्लीज मागे जाऊ द्या आधी, जे कठड्यावर बसलेले आहेत, कारण त्या ठिकाणी आपली बाउंड्री सुद्धा आहे. ते गेल्यानंतरच प्लीज सामन्याला सुरुवात होऊ द्या. प्रेक्षक सुद्धा जे बसले आहेत, प्रेक्षक आपल्याला मागे बसायचं है. जितने भी हमारे व्यूअर्स हैं, आप सभी को रिक्वेस्ट है कि आपको बाउंड्री लाइन के पीछे बैठना है. यस, जयेश वाघेला यांच्यातर्फे माऊली 11 साठी हे सन्मान चिन्ह. आपण प्रतियोगितामध्ये सहभागी झालात, आपला सहभाग नक्कीच फार महत्त्वाचा होता. याच्यासाठी तुम्हाला हे सन्मान चिन्ह देऊन स्वर्गवासी श्री कृष्णा राकेश दळवी या स्पर्धेमध्ये तुमचा सन्मान करण्यात येतोय. थँक्यू. आणि मला वाटतं या चेंडूवर सुद्धा एक गडी गारद झालाय. स्कोर आता ही थांबलेला आहे 21 धावांवर. येस, महेश धुरी याला आपण आता पाहू बॅटिंग एंडला. येस, आदित्य आपण पाहतोय आता बॉलिंग एंडवर. आदित्य. सनी 11 ऑर्गनायझर्स यांच्याकडून तुमच्यासाठी एक सूचना आहे, आपल्याला प्लीज जरा मागे उभं राहायचं आहे. प्लीज वी रिक्वेस्ट यू टू स्टँड अ बिट बिहाइंड ऑफ द बाउंड्री लाईन. येस, थँक्यू डीजे. नवीन बॉलर आपण पाहतोय आदित्य. आणि मी म्हणेन काहीसा स्कोर अजूनही थांबलेला आहे. काय ह्याची गळती वाढेल याच्यासाठी महेशला मैदानाच्या आत पाचारण केलेला आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज. ओहो, आल्या आल्या कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला फटका.
या ठिकाणी मला वाटतं फक्त आणि फक्त मिळेल ती एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? स्वराजला नक्की इंटरेस्ट होता पण नाही, स्वराज याला थांबवलं गेलंय. मी म्हणेन आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण हे पूर्ण कंप्लीट युनिट आपण पाहतोय टीम भिवा रॉकर्स यांच्याकडून. आदित्य आपल्या कोट्यातील दुसरा चेंडू घेऊन तयार. ओहो, व्हॉट अ डिलिव्हरी. हॅलो हॅलो जसप्रीत, हॅलो हॅलो. बुमरा स्टाईल हा यॉर्कर आपण पाहिला. आदित्यचा काही उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. इनटू द ब्लॉक होल, कॉइन बॉक्स डिलिव्हरी ज्याला आपण म्हणू शकतो. आदित्य याची पुन्हा एकदा तयार. आदित्य, ओहो यावेळेला काही दुखापत झाली आहे का? प्लीज प्लीज जरा पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आत. पाणी पोचवायचंय मैदानाच्या आत, पाणी पोचवायचंय प्लीज. आणि फर्स्ट एड जर असेल, काही आपल्याकडे फर्स्ट एड असेल तर प्लीज. स्वराज यांना नक्कीच जास्त दुखापत जर झाली असेल तर प्लीज मेडिकल असिस्टन्स आपण घ्यावी. सगळ्यांनी त्या ठिकाणी जमा न व्हावं. थोडीशी जागा बनवा प्लीज, थोडीशी जागा बनवा प्लीज. पाणी पोचवायचंय मैदानाच्या आत. विद्यार्थी सेनेचे विभाग सिराजी मांडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. तर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे मनसेचे उपविभाग अध्यक्ष योगेशजी भोसले यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर ही दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात स्वर्गवासी कृष्णा राकेश दळवी यांच्या स्मरणार्थ इंटर गोराईचे हे क्रिकेटचे सामने. यातली ही दुसरी मॅच मान्यवरांच्या माहितीसाठी सांगतोय. पहिल्या मॅचमध्ये 92 धावांचं टार्गेट रचलं होतं, ते म्हणजे टीम साईशा 11नी. त्याचा पाठलाग करत असताना माऊली 11 काहीशी मागे राहिली आणि पहिला सामना जिंकला, तो म्हणजे साईशा 11नी. आता दुसरी मॅच आपण पाहत आहात ती म्हणजे सनी 11 वर्सेस भिवा रॉकर्स यांच्यामधील. भिवा रॉकर्सनी नाणेफेकी जिंकत असताना प्रथम गोलंदाजी निवडली आहे आणि त्याचप्रमाणे सनी 11 करतोय ते म्हणजे फलंदाजी. आणि आत्तापर्यंत धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्वराज पाटील, आर यू ऑल राईट? स्वराज पाटील तुम्ही ठीक आहात का? तर येस, सिग्नल येतोय स्वराज पाटील यांच्याकडून की ते खेळू शकतात. मॅच रेफरी मदन देशमुख सुद्धा मैदानाच्या आत आहेत. त्याचप्रमाणे अंपायर सुद्धा काहीशी चर्चा करतील आणि मॅच या ठिकाणी पुन्हा एकदा चालू होईल. विराजजी मांडे साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय. त्याआधी मला वाटतं भोसले साहेबांचा आपण पाहतोय सत्कार होईल. मनसेचे उपविभाग अध्यक्ष भोसले साहेबांचा या ठिकाणी सादर सत्कार आणि सन्मान. 4 चेंडू झालेत पंच, 4 चेंडू झालेत. येस डीजे, थँक्यू. आपण पाहतोय नक्कीच मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होत असताना. धन्यवाद साहेब, आपण आपल्या वेळातून वेळ काढून या स्पर्धेला या ठिकाणी हजेरी लावलीत. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या आत. आदित्य चांगली गोलंदाजी करत असताना, हो यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक केलाय. फ्लिक करत असताना अवधूत येईल बॉलच्या खाली, 1 धाव होईल पूर्ण. आणि नक्कीच आतापर्यंत आदित्यने सुंदर गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू हातात असताना फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत आदित्य यांनी. शेवटचा चेंडू असेल बॅट्समॅन महेश साठी. काहीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय, कारण नक्की लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. असं जेव्हा कॉम्बिनेशन असतं तेव्हा नक्कीच पॉईंटचा फिल्डर सर्कलच्या आत येतो. तेच काहीच आपण पाहतोय. शेवटचा चेंडू, ओहो पुन्हा एकदा यॉर्कर, व्हॉट अ डिलिव्हरी. अय या ठिकाणी मिस फिल्डिंग आपण पाहतोय आणि काय घडतंय पाहूया. 1 धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण
आणि या ठिकाणी चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. कारण तुमचेच धावा या ठिकाणी वाचतील मला असं वाटतंय. थोडंसं मागे येऊन बसायचंय प्लीज. तुम्हाला रिक्वेस्ट असेल, ऑर्गनायझर सुद्धा तुम्हाला विनंती करतायत, प्लीज फक्त मागे येऊन बसायचंय. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 27 धावा. 27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर द कंप्लीशन ऑफ 4 overs. Last over to go. Swaraj Patil takes the strike. Bowler will be Nimesh. निमेश वर्सेस स्वराज. यावेळेला लीव केलाय बॉल आणि नक्कीच ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर. पंच आम्हाला कळवतायत इट इज अ वाईट बॉल. मुश्किल ही नहीं, नामुमकिन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो. शेवटच्या षटकामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. फक्त 28 धावा लागल्या त्या बोर्डवर. निमेश याला आपण पाहतो शेवटचं षटक हाताळत असताना पहिला चेंडू वाईड. हो, यावेळेला भिरकवून द्यायचा होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. काहीसा मिस करतोय स्वराज या देखील चेंडूला. स्कोर आतापर्यंत स्थिर गंभीर 28 धावांवर. नक्कीच अजूनही 1-2 मोठे फटके आले तरी मला वाटतं एक चॅलेंजिंग टार्गेट, डिफेंडिंग टार्गेट होऊ शकतो. पाहूया कशा प्रकारे स्वराज कमबॅक करतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल. चला थोडं स्पीडअप करायचंय मित्रांनो, स्पीडअप करायचंय. पुन्हा एकदा निमेश तयार स्वराज साठी. ओहो, यावेळेला पायावरती टाकलेला बॉल फ्लिक करून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येतोय हा षटकार. 1 2 3 5 6 धावांसाठी. दुखापत झाल्यानंतर मैदानाच्या आत थांबण्याचा निर्णय घेतला आणि तोच निर्णय सनी 11 साठी कारगर सुद्धा ठरलाय. कारण त्यांनी आता एक लगावलेला हा फ्लिकचा फटका सुंदररित्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना 6 धावांसाठी स्कोर झालाय 34 धावा. ओहो, पुन्हा एकदा भिरकवायचा होता. रनआउटचा चान्स होऊ शकतो का, तर नाही. बॅकअप या ठिकाणी नव्हता. त्याचमुळे जय यांनी कुठलाही रिस्क न घेत असताना 1 धाव पूर्ण होऊन दिली आहे. 35 धावा झाल्या त्या ठिकाणी. 3 धावा, 3 चेंडू अजूनही शिल्लक. येस सर, अजूनही या षटकातील 2 चेंडू उरलेले असतील. 3 चेंडू स्कोरिंग मध्ये आपल्याला दाखवत आहेत. 3 चेंडू आहेत. पहिला होता डॉट, तो होता वाईड. त्यानंतर आला डॉट, मग एक षटकार आणि एक सिंगल धाव. म्हणजे अजूनही पहिला वाईड चेंडू होता. चला अजूनही 3 चेंडू शिल्लक. यावेळेला लेफ्टी बॅट्समन साठी लेग स्टंपच्या खूपच बाहेर बॉल जात असताना पंच आम्हाला कळवत आहेत इट इज अ वाईड डिलिव्हरी. स्कोर पुढे जातोय तो म्हणजे 36 धावांवर. And if we need a good total, you need to hit big sixes. Let's see what happens in the remaining 3 balls. Mahesh on the strike. The bowler is Nimesh. Last 3 balls to go. Score remains 36 for the loss of 3. ओहो, यावेळेला भिरकावून लावलाय. जसं मी म्हटलं होतं मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठा फटका जर आलाय आणि हा येतोय मोठा फटका 6 धावांसाठी. षटकार. चेंडू
मध्ये 2 षटकार आल्यानंतर धावसंख्या अचानक जाऊन पोहोचते ती म्हणजे 42 धावांवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंमध्ये मला वाटतं जर 2 मोठे फटके आले तर 50 ही नक्की गाठी येईल. संघ सनी 11 महेशने नक्कीच एक चेंडू भिरकावून तर लावलाय. पाहूया काय घडतंय या शेवटच्या 2 चेंडूंवर. महेश अजून एक षटकार लगावू शकेल का, हा आपण पाहतोय मोठा प्रश्न. ओ यावेळेला कव्हर पॉईंटच्या दिशेने गेलेला फटका. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसरा धावाचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरा होईल का? वेट फॉर द अंपायर डिसिजन. काय घडतंय काय घडतंय पाहूया पाहूया पाहूया. लेट्स वेट. मदन आपल्याला कळवतील काय घडलंय या चेंडूवर. येस, धावून घ्यायचेत. तर जेवढे तुम्ही पळालात तेवढेच धावा तुम्हाला भेटतील. म्हणजे 2 धावा तुम्ही पळालात तर 2 धावा ऍड होतील स्कोरबोर्डवर. धावसंख्या झाली ती म्हणजे 44 धावा. शेवटचा बॉल असेल. काय वाटतंय 50 रन पूर्ण होतील का? एक षटकार आणि धावसंख्या होऊन पोहोचेल ती म्हणजे 50 धावा. षटकार येईल का? 50 धावा होतील का? हाच आहे प्रश्न. पाहूया कशा प्रकारे उत्तर देतोय महेश. ओहो, सुंदर चेंडू. कट लागत असताना बॉल जातोय कीपरच्या मागे. एक धाव या ठिकाणी पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण होईल का? तर झाली आहे. आणि अशा प्रकारे 46 धावा झाल्या त्या म्हणजे स्कोर बोर्डवर 47 टू विन. चला लवकरात लवकर सनी 11 क्षेत्ररक्षण सजवून घ्या. भिवा रॉकर्स आपले आघाडीचे 2 बॅट्समन येतील मैदानाच्या आत.
पंच प्लीज सर्व प्रेक्षक जे आहेत ते सर्वांनी बाहेर व्हायचे. पंच मॅच सुरू नका करू प्लीज. एकदा त्यांना विनंती करा. जेवढेही प्रेक्षक आहेत लेफ्टी बॅट्समन आहे सर्वांनी मागे व्हायचे. रेलिंगच्या मागे व्हायचे. सभी जो हमारे स्पेक्टेटर्स हैं उनसे रिक्वेस्ट होगा कि आपको पीछे जाना है. सनी 11चे जर कुठले खेळाडू असतील तर तुम्ही सुद्धा त्यांना रिक्वेस्ट करा की मागे येऊन त्यांना उभं राहायचंय. कारण नक्कीच लेफ्टी बॅट्समन आहे. सर अजूनही बरेचसे खेळाडू आहेत. अंपायर्स प्लीज त्या ठिकाणी लक्ष द्यायचे तुम्हाला. अजूनही बरेचसे खेळाडू तिकडे उभे आहेत. स्पेक्टेटर सुद्धा आहेत. प्रेक्षक सुद्धा आहेत. अजूनही मला काहीशी गर्दी त्या ठिकाणी दिसते आहे. प्लीज आपल्याला रेलिंगच्या मागे यायचंय. वारंवार विनंती करतोय. येस अंपायर्सने आपल्याला इशारा दिलेला आहे. येस स्ट्रेट अंपायर तुमच्या कॉलसाठी आपण थांबलेलो आहोत. अँड लेट्स प्लेचा तुमचा विषय आला की आपण स्टार्ट करू. येस अंपायर्स डिसिजन लेट्स प्ले. फर्स्ट बॉल टू बी फेस्ड बाय जय. बॉलर्स नेम सोहम राणे. जय वर्सेस सोहम. ओहो पहिल्या चेंडूवर हे काय घडतंय. लेट्स वेट फॉर द अंपायर्स डिसिजन. अँड येस इट इज डेड बॉल. येस पहिला चेंडू डेड बॉल होता. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. जय आणि अवधूत याचं. तेवढ्याच ताकदीचा बॉलर समोर सोहम राणे. जय आणि हनुमंत आहेत मला वाटतं. जय स्ट्राईक घेत असताना हनुमंत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. सोहम राणे पहिलं षटक हातात. ओहो सोहमचा पहिला चेंडू आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन करत असताना ऑफ कटर. कारण नेहमीच आपण पाहतो जेव्हा लेफ्टी फलंदाज असतो ना तेव्हा रायटी गोलंदाज वारंवार ऑफ कटरचा उपयोग करतो. कारण शरीरापासून लांब जाणारे हे बॉल असतात आणि त्यांना पुल करून मारणं हे फार कठीण असतं. त्याचप्रमाणेचा हा चेंडू आपण पाहिलाय सोहमियाचा. जयकडे काही उत्तर नव्हतं या चेंडूसाठी. आणि आपण पाहतोय एक चेंडू टाकून झालेला आहे. अजूनही स्कोर बोर्ड स्थिर. ओ यावेळेला जयने भिरकावून लावलाय चेंडूला. पाहूया किती धावा भेटतील. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. वेट फॉर द अंपायर्स डिसिजन. येस आपण थांबतोय डिसिजन साठी. काय घडतंय पाहूया या चेंडूवर. मदन तिकडे आहेत. मदन अंपायर्सना कळवतील. अंपायर्स आम्हाला कळवतील. तोपर्यंत कोणीही मध्ये यायचं नाही आहे. बाहेर तिकडून उभं राहण्याची विनंती करायची. अंपायर्स आणि प्लेयर्स यांच्यातर्फे वारंवार आपल्याला सूचित करण्यात येत आहे. पहिलाच मोठा फटका जयच्या बॅट मधून. अजूनही प्रेक्षक तिकडे उभे आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे आपल्याला मागे उभं राहायचंय रेलिंगच्या. सोहम वर्सेस जय गुड बॅटल आपण पाहतोय मैदानाच्या आत. पुन्हा एकदा ऑफ कटर. यावेळेला मिड विकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण. स्कोर झालाय तो म्हणजे 5 धावा. चला आता बऱ्याच वेळानंतर हनुमंत याला आपण पाहू स्ट्रायकिंग एंडला. 5 धावा झाल्या. 47ची गरज आहे. कशा प्रकारे सामना हा रंगतोय फुलतोय. काय घडेल काय बिघडेल पाहूया उर्वरित या सामन्यात. पुन्हा एकदा हनुमंत बॅटिंग एंडला आपण पाहतोय. सोहम असेल गोलंदाज. चांगले व्हेरिएशन्स आहेत सोहम याच्याकडे पण तेवढ्याच ताकदीचे हे दोन्ही फलंदाज. यावेळेला सुंदर फटका आपण पाहतोय कव्हर्सच्या दिशेने. एक धाव होईल पूर्ण. पुन्हा एकदा जय येईल स्ट्रायकिंग एंडला. कारण हनुमंत याला माहिती आहे की लेफ्टीसाठी स्क्वेअर लेग मिड विकेट ही दिशा.
काहीशी जवळ आहे आणि तिकडे झाडं देखील कमी आहेत, तर तिकडे मोठे फटके येण्याची शक्यता जास्त आहे. जयला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती म्हणजे 6 धावा. ओहो वडा बॉल, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या यार. वडा बॉल, सुंदर बॉल होता. कॉइन बॉक्स डिलिव्हरी. एक चौकारानंतर नक्की सोहम यांनी कमबॅक केला आहे. या चेंडूचं काहीच उत्तर नव्हतं जय याच्याकडे, कारण अगदीच यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू निघून गेला स्वराज पाटील यांच्याकडे. पुन्हा एकदा सोहम तयार जयसाठी. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. एक धाव नक्की पूर्ण होईल. एका धावेवर संतुष्ट होतील का? हनुमंत निघालेले आहेत. स्वराज पाटील जात आहेत बॉलवर आणि नक्कीच काहीसा चुकीच्या एंडला होता हा थ्रो. फायदा मिळू शकला असता. आणि ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 7 धावा. नंतर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 7 धावा. नवीन गोलंदाज आमच्यापर्यंत नाव पोचवायचंय. पॅट्रिक माहिडा. लेफ्टी वर्सेस लेफ्टी असं हे बॅटल असेल. एका बाजूला आहे जय तर एका बाजूला पॅट्रिक. पाहूया कशा प्रकारे हा सामना रंगतोय. आतापर्यंत बॅलन्स सिच्युएशन, कारण अजूनही कुठला गडी बाद नाही आहे. 47 धावांची गरज आहे. अजूनही 40 धावांची गरज असेल. 24 चेंडू आणि 40 धावा. जय वर्सेस पॅट्रिक. ओहो पहिला चेंडू एज घेत असताना डेक्लरेशन झोन मध्ये जातोय आणि मिळेल ती म्हणजे 1 धाव. 1 धावनी स्कोर संख्या पुढे जाते ती म्हणजे 8 धावा. नक्कीच सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. या पहिल्या चेंडूवर पॅट्रिकने आपले इरादे स्पष्ट केलेत. खोलवर पद्धतीचा चेंडू हाताळत असताना पॅट्रिक माहिदा. जय वंजारस नक्की एक महत्वाचा खेळाडू आहे टीम विवा रॉकर्स साठी. पाहूया कशा प्रकारे रॉक करतायत जय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला त्यांना अडवण्यासाठी सज्ज आहेत पॅट्रिक. यावेळेला काहीसा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, भिरकावून लावलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. भेटतील त्या धावा. 6 षटकार. आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बॉल पोचवायचा आहे. सामन्याकडे वळूया. पॅट्रिक वर्सेस जय असा सामना आपण पाहतोय. सुंदर षटकारानंतर पुन्हा एकदा पॅट्रिक तयार. हो यावेळेला सन्मान दिलाय. चांगला चेंडू होता आणि जय याला माहिती होतं की 1 षटकार आल्यानंतर कुठल्याच पद्धतीची घाई या ठिकाणी त्याला करायची नाहीये आणि त्याचमुळे 1 सिंगल धाव घेत असताना जय परत जातोय नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला येईल तो म्हणजे हनुमंत. आतापर्यंत चांगली साथ देतोय हनुमंत जय याची. काहीसा फिल्डिंग मध्ये बदल आपण पाहतोय, कारण नक्कीच राईट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आत असल्यावर
हे बदल साहजिक आहेत. पुन्हा एकदा हनुमंत स्ट्रायकिंग एंडला पॅट्रिक. यावेळेला सोडून दिलेला आहे बॉल ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. हा तो वाईड चेंडू, अजून एक वाईड. चला स्कोर झालाय आतापर्यंत तो म्हणजे 16 धावा. 16 धावांवर आतापर्यंत पोहोचलाय तो म्हणजे टीम भिवा रॉकर्स. अजूनही या षटकातील मला वाटतं पुन्हा एकदा पॅट्रिक वर्सेस हनुमंत. यावेळेला समोरच्या दिशेने खेळून काढलेला फटका, एक धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? जय निघालेले आहेत. दुसरी धाव देखील पूर्ण होईल. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? तर नाही. या ठिकाणी चेंडू नीट फेकी झाली. नीट फेकी होत असताना आता शेवटचा लास्ट बॉल, लास्ट 2 चेंडू मला वाटतं शिल्लक असतील. या षटकातील धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक. 18 धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय या 2 चेंडूंवर. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा वाईड वाईड होता की काय तर नाही. बॅट्समनने नक्कीच उलटा खेळण्याचा प्रयत्न केला आणि डॉट, अजून एक डॉट येताना या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातला पॅट्रिक याचा. हनुमंतला अजूनही रोखून थांबून ठेवलंय. पाहूया काय होईल या शेवटच्या चेंडूवर. लास्ट बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक तर आहे सोहम. पकडतील कॅच, पकडो कॅच और जीतो मॅच. तो शिवाय आदर सत्कार आणि सन्मान करतील बाळासाहेब पारकर यांचा. आपण पाहतोय सादर सत्कार आणि सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मंचावर. आपले जेवढेही व्हॉलेंटियर्स बसलेले आहेत आपल्या मान्यवरांसाठी नक्कीच, आणि अमोल साळवी यांचा सुद्धा मला वाटतं सादर सत्कार आणि सन्मान होईल, कारण हे सुद्धा गरजेचं आहे. आपले जेवढे मान्यवर आहेत त्यांनी आपल्याला सुद्धा सहकार्य केलेलं आहे. बऱ्याच रूपामध्ये सहकार्य आपण पाहिलंय आपल्या स्पॉन्सर्सचं सुद्धा. We welcome every dignitary and every special person on this VIP dais. Thank you. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आत. 2 ओव्हरच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 18 धावा. एक गडीच्या मोबदल्यात. संदीप शर्मा आलाय तो म्हणजे गोलंदाजीसाठी. जय वंजारी अजूनही एका साईडला तळ टाकून उभा आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अवधूत पाटकर, अनदर गुड बॅट्समन. आपण बऱ्याचदा त्याला दहिसर बॉईज या संघातून पण खेळताना पाहिलेलं आहे. चला आपण पाहूया कशा प्रकारचं हे बॅटल असेल यावेळेला. जय वर्सेस संदीप. पहिला चेंडू घेऊन संदीप तयार जयसाठी. जय रेडी. पाहूया काय घडतंय या पहिल्या चेंडूवर. ओहो, पहिल्या चेंडू बैठक मारायचा प्रयत्न. चेंडू भिंतीला लागतोय. काय घडतंय पाहूया. वेट फॉर द अंपायर डिसिजन. ब्रँडेड फटका, बैठक षटकार.
जय नक्कीच घातक साबित होत असताना या ठिकाणी हो पुन्हा एकदा यावेळेला जोरकस फटका होता. नक्की क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव होते पूर्ण. 25 धाव संख्या आपण पाहतोय स्कोर बोर्डवर. चला अवधूत पाटकर आता स्ट्रायकिंग एंडला असतील. धावसंख्या झाली आहे 25 धावा. एका साईडला जय वंजारे स्टार्टिंग पासून आपण पाहतोय त्याला. गोलंदाज आहे संदीप शर्मा. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी. स्वराज पाटील यशांना खेटून अगदी उभे आहेत. पाहूया काय घडतंय या चेंडूवर. हो खोलवर पद्धतीचा चेंडू. नक्कीच त्याला पुश केलेला आहे. पुश करो खुश रहो पद्धतीने एक धाव या ठिकाणी पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का तर नाही. जयनी नक्कीच अवधूतला परत पाठवलंय कारण त्याला माहिती आहे आतापर्यंत सगळं नीट आणि चांगलं चाललंय आपल्या संघासाठी. कुठल्याच प्रकारची घाई गडबड आपल्याला नाही करायची आहे. त्यांनी नक्कीच बॅट चेंज केली आहे. पाहूया या बॅट चेंज मधून फॉर्च्यून चेंज होत आहे का. सुंदर फलंदाजी आतापर्यंत जाई याच्या मार्फत 2 षटकार त्यांनी लगावले आहेत. संदीप शर्मा पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजीसाठी. हो यावेळेला बऱ्याच बाहेर आणि यावेळेला नक्कीच वाईडचा सुद्धा इशारा येतोय. आणि यावेळेला स्वराज पाटील साठी जाळी सुद्धा सज्ज होती मागे कारण त्याला आढळून बॉल परत एकदा त्याच्या हातात आलाय. आता 15 चेंडू आणि 20 धावांची गरज असं समीकरण असेल. 20 धावा आणि 15 चेंडू असं समीकरण उडलंय या मॅच मध्ये. एका बाजूला भिवा रॉकर्स एका बाजूला आपण पाहतोय सनी 11. दोन्ही पुन्हा एकदा जय वंजाऱ्यासाठी संदीप शर्मा. काय घडतंय आता. 27 धावा लागल्या आहेत स्कोर बोर्डवर. हो यावेळेला सुंदर चेंडू कव्हर दिशेने खेळलेला हा फटका आहे. झाडाला आदळतो. मला वाटतं एक धाव होते पूर्ण. अवधूत सांगतायत नो वेट आय टेक द स्ट्राईक. आता या षटकामध्ये शेवटचा एक चेंडू राहिलाय मला वाटतं. 2 चेंडू या षटकातील 2 चेंडू. 2 चेंडू या षटकातील शिल्लक अजूनही. अवधूत याला आपण पाहतोय बॅटिंग एंडला. संदीप शर्मा असतील गोलंदाज. पाहूया कशा प्रकारचं हे बॅटल आपण रंगताना पाहतोय. हो पुन्हा एकदा अंडर एज लागले. रनआउट होईल का नाही. नाही यावेळेला स्वराजसाठी पुन्हा एकदा जाळी या ठिकाणी कामाला येत असताना बॉल अडलेला आहे. अजूनही एक चेंडू या षटकातील शिल्लक. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 28 धावा. यानंतर साईशा 11चे कर्णधार आपल्याला मंचाकडे येऊन रेडी राहायचंय. साईशा 11चे कर्णधार पुन्हा एकदा आपण पाहतोय अवधूत याला स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका येईल का. ओ हो संधी होती. रनआउट होईल का. पाहूया काय घडतंय. नाही द बॅट्समन आर सेफ आफ्टर द कंप्लीशन ऑफ 3 overs. द स्कोर इज ॲट 29 फॉर द लॉस ऑफ 1. आता 12 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. यस डीजे.
मैदानाच्या आत किंवा रॉकर आणि सनी मधला हे कडवं संघर्ष झुंज आपण पाहतोय. 12 चेंडू 18 धावा, 12 बॉल और 18 गेंदों की यहाँ पर जरूरत होगी टीम भिवा रॉकर्स को अगले राउंड में प्रवेश करने. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा एज तर होती, चांगला प्रयत्न होता स्वराजाच्या. सोहमच्या गोलंदाजीसाठी नक्कीच टाळ्या वाजतायत. आता एक एक डॉट बॉल प्रेशर नक्कीच वाढवेल, पण समोर सुद्धा तेवढाच कसलेला गोलंदाज, तेवढाच कसलेला फलंदाज आपण पाहतो. टाळ्यांचा कडकडाट होतोय. मला वाटतं अजूनही एखाद विकेट जर आली किंवा अजून एक दोन डॉट बॉल जर आले तर नक्कीच मॅच मध्ये रंगत येईल. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल सोहम. बऱ्याच वेळेला त्यांनी संघाला अशा परिस्थितीतून बाहेर काढलंय, पण आज ती वेळ आहे, आज ती संधी आहे. एका बाजूला यंग डायनामिक सोहम राणे, त्या दुसऱ्या बाजूला अवधूत. ओ पुन्हा एकदा सुंदर चेंडू. डिक्लरेशन झोन मध्ये चेंडू जात असताना टाळ्या आपण वागतोय, वारंवार टाळ्या वाजतायत. पाहूया काय होईल. ही क्रुशियल ओव्हर आहे मॅचची, कारण ह्यामध्येच आपल्याला कळेल शेवटच्या ओव्हरमध्ये किती रन्स हवे असतील. 10 चेंडू 17 धावा, 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. 17 धावा 10 चेंडू असं समीकरण राहिलंय. स्वराज पाटील सामच्या मागून काहीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना. येस, चला सोहम साठी नक्कीच चीअर्स येत आहेत. पाहूया काय घडतंय या चेंडूवर. अजून एक डॉट बॉल. मी म्हटलं होतं रंगेल ही मॅच. 9 चेंडू 17 धावा. आता 17 धावांची गरज आहे. अजूनही 9 चेंडू शिल्लक. नऊ चेंडू 17 धावा. चालेल, काहीसा आपण पाहतोय वेळ घेतोय अवधूत या ठिकाणी. 9 चेंडू 17 धावा, अजून 2 डॉट बॉल. मॅचला मजा येईल. पाहूया काय घडतंय. ओहो, यावेळेला एक धाव तर पूर्ण होईल आणि आता येईल बॅटिंग एंडला जय वंजारिया. एक धाव पूर्ण झाली का दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आहेत का? नाही. आता गरज असेल मला वाटतं 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. दुसराही सामना नक्की रंगलाय. 8 चेंडू 16 धावा, 16 धावा 8 चेंडू. पाहूया पाहूया काय घडतंय. 8 चेंडू आणि 16 धावा. एक मोठा फटका नक्कीच प्रेशर रिलीज करेल आणि एक डॉट बॉल प्रेशर वाढवेल. पाहूया काय घडतंय. जय वंजारी ऑन स्ट्राइक. सोहम राणे बॉलिंग मार्कवर. ओहो, यावेळेला पाहूया वेट फॉर द अंपायर डिसिजन. पुन्हा एकदा डॉट बॉल. मॅच मध्ये रंगत वाढली आहे. आता 7 चेंडू 16 धावा. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगली मॅच रंगली आहे. 7 चेंडू आणि 16 धावा. मैदानाच्या आतमध्ये जय वंजारे, अवधूत पाटकर, सोहम राणे हे 3 बोरिवलीतील चांगले आणि कसलेले खेळाडू आपण पाहतोय. गुड बॅटल. 7 चेंडू 16 धावा. एक षटकार येईल का या चेंडूवर? पाहूया काय होतंय. 7 चेंडू 16 धावांची गरज. आलाय का? नाही. बॉल हवेत उडालाय. झेल होईल का? सोहम येतोय बॉलच्या खाली आणि ते झेल सोडलेला आहे. जीवदान, जीवदान आणि 2 धावा सुद्धा. म्हणजे ज्याप्रमाणे आपण कुठल्या काही गोष्ट ऑर्डर करतो त्याच्याबरोबर 2 आयटम फ्री पण येतात आणि आपला खर्च देखील होत नाही, त्याचप्रमाणे जय सुद्धा मैदानात आहे. 2 धावा सुद्धा झालेल्या आहेत. आता 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. येस डीजे.
दुसरा सामना लगेचच रंगलाय. 6 चेंडू 14 धावा. प्रेक्षकांना विनंती आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहा आणि जिथे उभे आहात राधाकृष्ण तिथून या मॅचचा एन्जॉयमेंट घ्या. पंचांना विनंती असेल एकदा फक्त बाउंड्री लाईनला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना बाहेर जाण्यासाठी थांबायचंय प्लीज. प्रेक्षक जे आपले बाउंड्री लाईनला उभे आहेत पॉइंटच्या दिशेने प्रेक्षक आपले जेवढे आहेत पॉइंटच्या दिशेने प्लीज बाहेर व्हायचंय आपल्याला. कव्हर्सच्या दिशेने साईशा 11 आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचंय. साईशा 11चे जे काही खेळाडू उभे आहेत चला. 6 चेंडू 14 धावा. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. बॉलर आहे बाबू. 6 चेंडू 14 धावा. आलाय 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 आणि हा येतोय. हॅलो हॅलो हा येतोय. हॅलो शेवटचे 5 चेंडू 8 धावा. अवधूतने काहीच प्रेशर रिलीज करण्यासाठी हा फटका आता खेळलाय पण अजूनही 8 धावांची गरज. 5 चेंडू 8 धावा. ओहो यावेळेला पुढे एकदा जातोय का बाउंड्रीच्या बाहेर. बॉल आलाय मैदानाच्या आत. 1 धाव या ठिकाणी पूर्ण. अवधूत घेतील स्ट्राईक आणि आता 4 चेंडू 6 धावा. प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 4 चेंडू 6 धावांची गरज. या ठिकाणी दुसरा सामना देखील रंगलाय. स्वर्गवासी कृष्णा राकेश दळवी स्मरणार्थ चषक आपण पाहतोय. प्रमुख आयोजक राकेश दळवी, श्री गणेश मित्र मंडळ, गोल्डन फेअर फॅमिली सलॉन आणि माऊली मित्र मंडळ यांच्या वतीने आज हे इंटर गोराईचे आपण सामने पाहतोय. त्याला सुद्धा चांगले प्रेक्षक उपस्थिती लावतायत. अजूनही 4 चेंडू आणि 6 धावा. एकंदरीत एक मोठा फटका ही मॅच संपवू शकते आणि एक विकेट पुन्हा एकदा सनी 11 मॅच मध्ये आणू शकते. पाहूया काय घडतंय. चला वेळ जास्त दौडू नका आपल्याकडे वेळ कमी आहे. स्वराज पाटील यांना सुद्धा विनंती असेल मॅच लवकरात लवकर चालू करायची आपल्याला. खूप सामने आपल्याला खेळवायचे. प्रेक्षकांना नक्कीच हवं असेल की ही मॅच लास्ट बॉल पर्यंत जाईल. त्याचप्रमाणे भिवा रॉकर्स विचार करत असतील एक षटकार लगावत असताना हा मॅच आपण इकडेच संपवू. बाबू येतोय स्ट्रायकिंग एंडला. स्वराज पिचच्या जवळ अगदी खेटून उभे आहेत. पाहूया काय घडतंय. आलाय षटकार. अरे तू भाई हॅलो षटकार. हॅलो